नमस्कार, मी विद्या स्वागत करते देवताज कॉर्नरमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण सत्यनारायण हा केव्हा घालायचा आहे, आपल्याला 7 सप्टेंबरला घालायचा आहे की 8 सप्टेंबरला घालायचा आहे, कारण की 7 सप्टेंबरला जरी पौर्णिमा आलेली असली तरी त्या दिवशी चंद्रग्रहण लागणार आहे। मग अशा वेळेस आपल्याला सत्यनारायणाची पूजा ही सकाळी करायची आहे की संध्याकाळी करायची आहे, किंवा 8 तारखेला करायची आहे की 7 तारखेला करायची आहे, याबद्दल बराच गोंधळ आपल्या मनामध्ये ओढालेला आहे। आणि ग्रहणामध्ये आपण शुभ कार्य करत नाही, त्यामुळे संभ्रम निर्माण होतो मनामध्ये, किंवा आपल्याकडून काही पाप घडू नये किंवा वाईट घडू नये आणि आपल्या व्रतामध्ये खंडही पडलेला नाही पाहिजे। म्हणून अशा वेळेस आपण काय करायचं आहे, तर ह्या व्हिडिओमधून आपण ही माहिती घेणार आहोत आणि सत्यनारायण केव्हा घालायचा हे जाणून घेऊ, त्याची शुभ वेळ काय आहे हे जाणून घेऊयात। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। पौर्णिमेच्या दिवशी ह्यावेळेस ग्रहण आलेले आहे, त्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे की सत्यनारायणाची पूजा ही कोणत्या वेळेत करावी, सकाळी करावी की संध्याकाळी करावी। तर बघा, चंद्रग्रहणामध्ये कोणतेही ग्रहण असो, सूर्यग्रहण असो चंद्रग्रहण असो, ग्रहणामध्ये आपण ते शुभ कार्य करत नाही, अशुभ मानले जाते आणि कोणत्याही कामाची सुरुवात करत नाही। त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की हा शुभ कार्य आपल्याला करावे का ह्या ग्रहणाच्या काळामध्ये। तर बघा, आता कोणतेही व्रत असो, ते सत्यनारायणाचे व्रत असो किंवा कोणता उपवास असो, तर अशा वेळेस आपल्याला मनामध्ये येते की आपण जर नित्यनियमाने कोणी सत्यनारायण करत असेल आणि जर ह्या पौर्णिमेला ग्रहण आलेले असेल, तर अशा वेळेस आपल्या मनामध्ये येते की आपले व्रत तर खंडित होणार नाही ना, आणि मग आपण व्रत करायचे, सत्यनारायणाची पूजा करायची, तर मग ती केव्हा करायची। तर बघा, आपले व्रतही खंडित झाले नाही पाहिजे आणि तुम्हाला शुभ वेळही ऐकायची आहे। तर आपल्याला कधीही ग्रहण काळामध्ये तर समजलं आहे की आपल्याला पूजा किंवा शुभ कार्य करायला चालत नाही, कोणती पूजा विधी करायला चालत नाही। मग बघा, ग्रहणाची वेळ जी आहे ती रात्री लागणार आहे ग्रहण, पण त्याचे वेध आहे, चंद्रग्रहणाचे वेध जे आहे ते 9 तास अगोदर सुरू होतात आणि त्याच्यामुळे अशा चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाचे वेध हे 12 तास अगोदर होतात। त्याच्यामुळे अशा वेळेस काय करायचं आहे, तर आपल्याला 12:37 वेध सुरू होणार आहे 7 सप्टेंबरला चंद्रग्रहणाची। त्याच्यामुळे सकाळची जी वेळ आहे ती सत्यनारायण करण्याला अत्यंत शुभ अशी वेळ आहे आणि त्या काळामध्ये आपण 12:37 आत सत्यनारायण करू शकतो। आणि ह्याच वेळेत तुम्ही सत्यनारायण करा, कारण की वेध सुरू झाल्यानंतर कोणतेही शुभ कार्य करता येत नाही, म्हणून तुम्ही त्याच्यानंतर सत्यनारायण करणं तुम्हाला जमणार नाही संध्याकाळी, म्हणून सकाळच्या वेळेतच तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे। त्यामुळे तुमचे व्रतही खंडित होणार नाही आणि तुमचे नित्यनियमाने सत्यनारायणही होईल आणि सत्यनारायणाची पूजाही घडेल। त्याच्यामुळे सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही सत्यनारायण करून घ्यायचं आहे, वेध लागण्याच्या अगोदर, 12:37 अगोदर। आणि बघा, तुमचं जर नाही जमलं, कधी आपल्या मागे कामं असतात, काहीही कामं निघतात, घाई गडबड असते, अशा वेळेस जर 12 वाजून गेले, 12:37 तुमचं जर सत्यनारायण नाही घालणं झालं, तर मग तुम्हाला प्रश्न पडायला नको की अशा वेळेस काय करायचं। तर बघा, अशा वेळेस तुम्ही काय करायचं की 8 सप्टेंबरच्या नंतर तुम्ही अर्ध्या रात्री चंद्रग्रहण संपतं, मग सकाळी सकाळी आपण कोणतेही देवीची आरती असो हे करू, ब्रह्ममुहूर्तामध्ये आपण आंघोळ वगैरे करत असतो, त्यावेळेस तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून सकाळीच आंघोळ करून, घर स्वच्छ करून आणि आंघोळ केल्यानंतर तुम्ही सत्यनारायणाची पूजा ही 8 सप्टेंबरलाही करू शकता। परंतु जी योग्य शुभ वेळ आहे तीच 7 सप्टेंबरला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आहे। त्याच्यामुळे तुम्ही 7 सप्टेंबरला सकाळी 12:37 आत ही सत्यनारायणाची पूजा करायची आहे, यात कोणतीही शंका नसावी। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ छोटासाच होता, परंतु तुम्हाला जर याच्यातली माहिती ही सत्यनारायणाची आवडली असेल तर तुम्ही चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।